टेस्ट करायला जाताना दरवेळी सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जायचे. परत तेच. आता तर तारीख चुकली तरी काहीच वाटत नाही. मला काय, राजकुमार आणि आई पण विचारत नाही. काय मागितलं होतं ग आयुष्याकडून? एकच स्वप्न बघितलं होतं, माझं एक सुखी संसार असावं, त्या संसारात खूप खूप असं बाळ असावं, त्या बाळाला मी मांडीत खेळवावं, बस. नाही पूर्ण झालं ते स्वप्न. देवाने मला मातृत्वाच्या वरदानातून वंचित ठेवलंय का, ते त्यालाच माहित. सावली मला सांग, ह्या जगात माझ्यासारख्या अनेक बायका असतील ज्यांना मुलं होत नसतील. मी एकटी नाही आहे. त्यांच्या वाट्याला पण हेच दुःख येत असेल ना. बहिणी, आधी तर तुम्ही रडणं थांबवा. तुम्ही जर रडायचं नाही. मी तुमचं दुःख समजू शकते. आणि हे फक्त तुमचंच नाही तर ह्या जगातल्या कित्येक स्त्रियांचं दुःख आहे. आणि फक्त मूल नाही झालं म्हणून स्त्रीचं मातृत्व संपत नाही ना. मुळात स्त्री आणि मातृत्व हे दोन समानार्थी शब्द आहेत. एखाद्या बाळ नसलेल्या स्त्रीमध्ये ममता नसते का? प्रेम नसतं का? आणि ह्या सगळ्यावरून तिचं कर्तृत्व ठरत नाही. बहिणी, आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत. विठुराया आहे तुमच्यासोबत. जे काही होईल ते बघून घेऊ ना आपण. तुम्ही नका जास्त विचार करू, नका काळजी करू. आणि तुम्ही आता इथे बसा, मी तिलोत्तमा मॅडमला घेऊन येते. बहिणी, नका काळजी करू.